मित्रो नमस्कार. आज आपल्याला पाहायचं रूल्स ऑफ डिफरन्सिएशन और डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ही टर्म आपल्याला क्लिअर झालेली आहे. काय पाहिलं होतं डेरिव्हेटिव्हमध्ये? डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू, आहे ना, याला आपण डेरिव्हेटिव्ह म्हणतो. हा होता लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय एच, एच टेन्स टू 0. किंवा या नोटेशनला आपण असं लिहितो, लिमिट ऑफ डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स टेन्स टू 0. यामध्ये एक्स अँड वाय हे दोन व्हेरिएबल होते. यामध्ये एक्स इंडिपेंडंट टर्म आहे आणि वाय हा एक्सवर डिपेंड आहे. तेव्हा एक्समध्ये चेंज झाला की वायमध्ये चेंज होणार आणि हा चेंज आपण काढला आहे. पण यापुढे जाऊन आपल्याला एक्स जर इंडिपेंडंट टर्म आहे आणि यू व्ही जर या एक्सवर डिपेंड असतील तर एक्समुळे यूमध्ये आणि व्हीमध्ये बदल व्हायला लागला आहे. मग जो बदल व्हायला आहे तो बदल कसा काढायचा हे आपल्याला रूल्स सांगते. मग आता यात यू आणि व्ही किंवा दोनपेक्षा जास्त टर्म एक्सवर डिपेंड असतील तेव्हा त्यांच्यामध्ये कुठलं रिलेशन असेल? एक तर ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन. ओके, मग पहिले हे 4 रूल पाहून घेऊत आपण की जर हे दोन टर्म ॲडिशनमध्ये आल्या किंवा सबट्रॅक्ट किंवा मल्टिप्लाय असतील तर डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा? त्या दोन टर्म डिव्हिजनमध्ये असतील तर डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा? या 4 थेरम हे आपल्याला 11th स्टँडर्डला दिलेले आहेत आणि 12th स्टँडर्डमध्ये आणखी 3 थेरम डेरिव्हेटिव्हवर पाहायचे. तेव्हा हे टोटल 7 थेरम जेव्हा आपण शिकायला लागलो त्यावेळेस हे टोटल मला एका पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये लिहायचे आहेत, जेणेकरून सेम फॉर्म असल्यामुळे आपल्याला पाठ करणं अवघड जाणार नाही, सहज लिहिता येईल. ठीक आहे, तर मग आपण सुरू करूयात की डेरिव्हेटिव्ह ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ सम. दोन व्हेरिएबल ॲडिशनमध्ये आहेत. ओके, थेरम आहे. स्टेटमेंट यासारखं लिहिता येईल आपल्याला. थेरम नंबर 1, इफ यू अँड व्ही आर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स अँड y is equal to u plus v, then derivative of y with respect to x is derivative of u with respect to x plus derivative of v with respect to x. हे आपलं स्टेटमेंट. स्टेटमेंट नीट ऑब्झर्व करायचे. ते स्टेटमेंटचे मी 3 भाग करायला लागलो. हे 7 थेरम मला प्रूव्ह करायचे. 7चा फॉर्मॅट आपल्याला सेम करून घ्यायचा आहे. ओके, त्यामध्ये पहिल्यांदा हा जो रिझल्ट आहे, रिझल्टमध्ये किती व्हेरिएबल आहेत. दुसरा भाग हा दिलेलं इक्वेशन काय, यू अँड व्ही आर डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स. आणि तिसरा आहे वाय इज इक्वल टू यू प्लस व्ही. ह्या दिलेल्या नॉलेजचा अर्थ काय पहिल्यांदा मांडायचा. ओके, तर यात यूज होणारे जे व्हेरिएबल आहेत, पहिला जो आहे तो एक्स आहे, हा इंडिपेंडंट आहे आणि या एक्समुळे यू बदलायला लागला आहे, एक्समुळे व्ही बदलायला लागला आहे. राईट, एक्समुळे यू बदलायला लागला आहे, एक्समुळे व्ही बदलायला लागला आहे आणि एक्समुळे वाय बदलायला लागला आहे. ओके, म्हणजे एक्स, यू, व्ही आणि हा वाय हे 3 व्हेरिएबल आहेत. हे तिन्ही व्हेरिएबलमध्ये बदल व्हायला लागला आहे. मग बदलणाऱ्या टर्म लिबनिजमध्ये तुम्हाला आठवत असेल की जर फंक्शन एक्स असेल तर एक्समध्ये बदल जर झाला, बदल हा स्मॉल असतो.
तो डेल्टा एक्सने डिनोट केला जातो. वाय मधला बदल डेल्टा वाय, झेडमधला बदल डेल्टा झेड. राईट. दिस delta x, delta y, delta z are small changes in that particular term. ओके. मग सुरुवात जेव्हा करायची मला प्रूफ, पहिल्यांदा मी इन्क्रीमेंट घेणार. हे आपण गृहीत धरूत की लेट डेल्टा वाय, डेल्टा यू, डेल्टा व्ही बी दी increments in y, u and v respectively. Corresponding increment delta x in x. डेल्टा एक्स हा एक्स मधला चेंज, डेल्टा वाय वाय मधला चेंज, यू बदलायला लागला आहे डेल्टा यू न, व्ही बदलतो आहे डेल्टा व्ही न. ओके. ही असेल आपल्या प्रत्येक थेरममध्ये पहिली स्टेप. कन्सिडर अ इन्क्रीमेंट्स और चेंज, याला दुसरा शब्द आहे चेंज इन दॅट व्हेरिएबल. ठीक आहे. आता सेकंड स्टेपकडे जाऊ. सेकंड स्टेप काय घ्यायची, थेरमकडे पहा. थेरममध्ये एक स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं असेल, इथे हे दिले यू अँड व्ही आर डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स. एकदा रिपीट करतो मी, यू अँड व्ही आर डिफरन्शिएबल किंवा डेरिवेबल फंक्शन ऑफ एक्स. काय अर्थ व्हायचा होतो याचा अर्थ मला मॅथमॅटिक्सच्या फॉर्ममध्ये लिहायचा, म्हणजे इक्वेशनमध्ये लिहायचा की यू डिफरन्शिएबल आहे विथ रेस्पेक्ट टू एक्स. यूचा डेरिव्हेटिव्ह मिळतो विथ रेस्पेक्ट टू एक्स. याचा अर्थ एक्समुळे यूमध्ये बदल व्हायला आहे असा अर्थ होतो आहे. मग यूमध्ये बदल होतो आहे, आपण कसं लिहितो त्याला, डी यू बाय डी एक्स, किंवा लिबनिझ नोटेशनमध्येच आपण त्याला लिमिटमध्ये लिहिता येईल, लिमिट ऑफ डेल्टा यू बाय डेल्टा एक्स टेन्स टू 0. आणखी काय दिले मला, व्ही डिफरन्शिएबल फंक्शन आहे विथ रेस्पेक्ट टू एक्स. एक्समुळे व्हीमध्ये सुद्धा बदल होतो, आणि मग बदल होत असेल तर बदल किती असेल, या नोटेशनला दाखवतो डी व्ही बाय डी एक्स. राईट. डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रेस्पेक्ट टू एक्स. याला कसं लिहिता येईल मला, लिमिट ऑफ डेल्टा व्ही बाय डेल्टा एक्स टेन्स टू 0. ओके. पहिली स्टेप इन्क्रीमेंट, दुसरी स्टेप स्टेटमेंट आणि स्टेटमेंटचा अर्थ. तिसऱ्या स्टेटमध्ये तुम्हाला जे इक्वेशन दिलं आहे ते इक्वेशन लिहा. इथे इक्वेशन ॲडिशनचं आहे. पहा सगळ्या टर्ममध्ये बदल व्हायला लागला आहे. यूमध्ये बदल झाला, आता यू झाला यू प्लस डेल्टा यू. व्ही बदलला, व्हीमध्ये चेंज होऊन व्ही कसा दिसायला आहे, व्ही प्लस डेल्टा व्ही, कारण डेल्टा व्हीनं बदल झाला त्यात. आणि यू आणि व्ही बदलल्यामुळं वाय बदलेल, बदललेला वाय प्लस डेल्टा वाय. राईट. हे तिसरी टर्म आपली, की हे दोन इक्वेशन मला मिळाले. मग कितीनं बदल झाला, चेंज, डिफरन्स घ्यावं लागेल की लेफ्ट साईड वाय प्लस डेल्टा वाय मायनस वाय, राईट साईडमध्ये किती डिफरन्स आला आहे, यू प्लस डेल्टा यू प्लस व्ही प्लस डेल्टा व्ही मायनस दिस राईट साईड मायनस यू मायनस व्ही. ठीक आहे. सिम्प्लिफाय जर कराल तर डेल्टा वाय इज, यात यू कॅन्सल होतो आहे, व्ही कॅन्सल होतो आहे, डेल्टा यू प्लस डेल्टा व्ही. ओके. तिसरी स्टेप, पहिली स्टेप काय घेतली आपण, इन्क्रीमेंट. दुसऱ्या स्टेपमध्ये स्टेटमेंट आणि स्टेटमेंटला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये लिहिलं आहे. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये दिलेलं इक्वेशन आहे, इक्वेशनमध्ये चेंज आला, त्या दोन इक्वेशनची वजाबाकी घेतली. राईट. एवढी आली. आता डिवाइड डेल्टा एक्स ऑन बोथ साईड. या तिघांनाही करस्पॉन्डिंग व्हेरिएबल आहे एक्स. एक्समुळे या तिघात बदल व्हायला आहे, मग डिवायडेड बाय डेल्टा एक्स अँड अप्लाय लिमिट. पुन्हा याच्यावर लिमिट अप्लाय करा.
लिमिट काय घेणार, डिनॉमिनेटर हा व्हेरी स्मॉल पाहिजे. इथं डिनॉमिनेटर डेल्टा एक्स टेन्स टू 0 इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0. ही टर्म लिहितो मी, यामध्ये हा डेल्टा एक्स जो आहे हा कॉमन डिनॉमिनेटर आहे, डिवाइड सेपरेट डेल्टा यू बाय डेल्टा एक्स प्लस डेल्टा व्ही बाय डेल्टा एक्स. ओके. लिमिटचे काही बेसिक थेरम्स आहेत, त्यामध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन या चारही ऑपरेशनमध्ये जर टर्म येत असतील तर लिमिट सेपरेट लिहिल्या जातो. ओके. इथे ॲडिशनमध्ये 2 टर्म आहेत, हा जो लिमिट आहे हा लिमिट मला सेपरेट करता येईल. लिमिट डेल्टा एक्स टेन्स 0 प्लसला प्लस लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा व्ही बाय डेल्टा एक्स. ह्या बेसिक टर्म यूज केल्यात. आता या टर्मचा अर्थ काय, ही एवढी मोठी टर्म आहे, पण लिबनिझने मला सांगितलं आहे, आपल्याला सांगितलं आहे की याला आहे ना शॉर्टमध्ये dy बाय dx लिहिता येईल. या टर्मला काय लिहिता येईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x, आणि या टर्मला डेरिव्हेटिव्ह ऑफ v विथ रिस्पेक्ट टू x. काय अर्थ निघाला याचा, जेव्हा y हा u प्लस v मध्ये होता, जेव्हा डेरिव्हेटिव्ह काढायला लागला त्यावेळेस ॲडिशनमध्ये डेरिव्हेटिव्ह हा सेपरेट काढायचा. इथे समजून घेण्यासाठी आपण 2 व्हेरिएबल वापरले, पण 2 पेक्षा जास्तही व्हेरिएबल जरी असले तरी हाच रूल यूज करायचा. ओके. तिथं 4 व्हेरिएबल आहेत, मग dy बाय dx या चौघांच्या ॲडिशनला वायमध्ये म्हणलं आहे, मग वायमध्ये चेंज किती होईल, यू मधला चेंज प्लस व्ही मधला चेंज प्लस डब्ल्यू मधला चेंज प्लस पी मधला चेंज. झालं. हा आहे पहिला रूल की इन ॲडिशन डेरिव्हेटिव्ह कॅन बी रिटन सेपरेट. ओके. मला वाटते काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यामुळं दुसऱ्यांदा आहे ना दुसरा थेरम लिहायला हरकत नाही. दुसऱ्या थेरममध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायला होतं आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरन्स. वजाबाकीमध्ये जर 2 व्हेरिएबल येत असतील तर डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा. थेरम नंबर 2. स्टेटमेंट सेम. इफ u and v are differentiable किंवा डेरिवेबल फंक्शन of x and y is equal to u minus v, right, then derivative of y with respect to x is derivative of u with respect to x minus derivative of v with respect to x. ओके. जर वजाबाकी असेल तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह इथेही सेपरेट घ्यायचे. काय कारण आहे, जर ॲडिशन सबट्रॅक्शनला आपण 2 टर्म म्हणत असू तर 2 टर्ममध्ये 2 वेगवेगळ्या टर्ममध्ये असतील तर चेंज कसा घडतो, दोघांना सेपरेट. ओके. कसं, एक जर तुम्हाला पुस्तक दिलं आहे, हे दुसरं पुस्तक आहे, हे आहे फिजिक्स आणि हे केमिस्ट्री, तुम्ही दोन्ही पुस्तक वाचायला लागलात आणि वाचण्यामुळे तुमच्यात बदल घडणार. आता ही घडण्याची प्रक्रिया कशी होते पहा बरं. हा यू आहे, हा व्ही आहे, आणि आपण ॲडिशन सबट्रॅक्शन लिहिलो. ॲडिशन सबट्रॅक्शन म्हणजे 2 टर्म ऑपरेशन, राईट. हे म्हणजे 2 वेगवेगळ्या टर्म आहेत, आणि जर वेगवेगळ्या टर्म असेल तर ऑपरेशन कसं होतं आहे. आपण कधीच असं चुकीचं ऑपरेशन करत नाही की एकदाच पुस्तकं 2 उघडून ठेवायला होत. फिजिक्सची एक लाईन घेतली, मग दुसरी केमिस्ट्रीची लाईन, पुन्हा दुसरी फिजिक्सची, केमिस्ट्री, असा अभ्यास केला का आपण, नाही. अभ्यास करणे म्हणजे काय, त्या पुस्तकामुळे आपल्यात होणारा बदल, राईट. आणि अशानं बदल होणार नाही, कारण हे ऑपरेशन चुकीचं आहे. मग आम्हाला काय सांगितलं आहे की जर 2 वेगवेगळ्या टर्म सेपरेट आहेत तर अशा वेळेस तुम्हाला इंडिव्हिज्युअल डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. पहिल्यांदा यूचा काढावा लागेल, नंतर व्हीचा काढावा लागेल. आलं का लक्षात की आपण एक्झॅक्ट काय करायला लागलो. ओके. तर थेरमचा प्रूफ लिहूत.
पुन्हा सेम स्टेप, पहिलं इन्क्रिमेंट, दुसऱ्यांदा स्टेटमेंट, त्यानंतर इक्वेशनमध्ये बदल, दोघांची वजाबाकी, डिवाइड डेल्टा एक्स ऑन बोथ साईड, अप्लाय लिमिट, रिझल्ट. ओके, हे वरचेवर रिवाईज करा म्हणजे लक्षात राहील. पहिलं स्टेप, जेवढे इन्क्रीमेंट आहेत, जेवढे व्हेरिएबल आहेत त्यामध्ये चेंज व्हायला म्हणजे त्यांची इन्क्रीमेंट सिलेक्ट करा. इथं कन्सिडर करतो आपण म्हणजे लेट डेल्टा वाय, डेल्टा यू अँड डेल्टा व्ही बी दी increments in y, u and v respectively. Corresponding increment delta x in x. ह्याला 4 व्हेरिएबल होते, चारही मध्ये चेंज व्हायला किती चेंज व्हायला आहे, एक्समध्ये डेल्टा एक्स, व्हीमध्ये डेल्टा व्ही, यूमध्ये बदल व्हायला डेल्टा यू, वायमधला बदल डेल्टा वायने दाखवायला होतं आपण. ओके, त्यानंतर सेकंड स्टेप काय सांगितले मी तुम्हाला की थेरममध्ये जो स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे त्या स्टेटमेंटचा अर्थ मॅथमॅटिक्सच्या फॉर्ममध्ये लिहायचा. स्टेटमेंट काय दिलं आहे, यू अँड व्ही आर डिफरन्शिएबल or derivable function of x. यूचा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू एक्सने मिळतो, व्हीचा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू एक्सने मिळतो. आता ह्याला मॅथमॅटिक्समध्ये कसं लिहिता येईल, यूचा डेरिव्हेटिव्ह मिळतो म्हणजे डी बाय डी एक्स एक्झिस्ट होतो आहे आणि त्याला लिहिता येईल लिमिट ऑफ डेल्टा यू बाय डेल्टा एक्स टेन्स टू 0. तर व्ही इज ऑल्सो डिफरन्शिएबल, दॅट इज व्हाट इज गिवन इन थेरम, अँड it can be written in mathematical form dv by dx, and that is limit of delta v by delta x tends to 0. सेकंड स्टेप झाली, पहिली स्टेप. पुढे थर्ड टर्ममध्ये मला दिलेलं इक्वेशन घ्यायचं आहे आणि या इक्वेशनला इक्वेशन काय, y इज इक्वल टू यू मायनस व्ही, हे इक्वेशन दिलेलं आहे. आता प्रत्येकात बदल व्हायला आहे, वाय बदलला, वाय झाला वाय प्लस डेल्टा वाय, यू बदलून काय होईल, यू प्लस डेल्टा यू होईल, मायनस बदललेला व्ही काय असेल, व्ही प्लस डेल्टा व्ही. हे मला चेंज झालेलं इक्वेशन मिळालं. मग किती चेंज झाला, किती म्हणजे वजाबाकी, लेफ्ट साईड मायनस लेफ्ट साईड, राइट साइड मायनस राइट साइड. ठीक आहे, याला सिम्प्लिफाय करून घ्या. हा प्लस वाय मायनस वाय कॅन्सल, डेल्टा वाय इज इक्वल टू यू प्लस डेल्टा यू मायनस डेल्टा व्ही मायनस यू मायनस मायनस प्लस व्ही. राईटला यू कॅन्सल होतो आहे, हा व्ही आहे आणि हा प्लस मायनस व्ही सुद्धा कॅन्सल व्हायला लागला आहे. ठीक आहे, राहिली टर्म काय, डेल्टा वाय इज डेल्टा यू मायनस डेल्टा व्ही. ओके, इक्वेशन घेतलं आहे, चेंज घेतला आहे, डिफरन्स काढला आहे, डिवाइड डेल्टा एक्स ऑन बोथ साईड, दोन्ही साईडला डेल्टा एक्सनं डिवाइड करा. ओके, नेक्स्ट स्टेप काय, अप्लाय limit on both side. Okay, limit of delta y by delta x tends to 0 is equal to limit delta x tends to 0. आणि हा जो डेल्टा एक्स आहे कॉमन आहे तो मला सेपरेट लिहिता येईल. पुन्हा या ठिकाणी लिमिटच्या प्रॉपर्टीनुसार लिमिट मला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सेपरेट लिहिता येतो. या ठिकाणी लिमिट मला सेपरेट लिहिता येईल त्याच्या बेसिक रूलनुसार. सो लिमिट ऑफ डेल्टा व्ही बाय डेल्टा एक्स टेन्स टू 0. आता या टर्मला मला कसं लिहिता येईल, डी वाय बाय डी एक्स, इथे डी यू बाय डी एक्स मायनस डी व्ही बाय डी एक्स. ओके, रिझल्ट मिळाला.
मग काय, जर y ॲडिशनमध्ये किंवा सबट्रॅक्ट असेल तेव्हा yचा डेरिव्हेटिव्ह काढणे म्हणजे सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढणे. ओके, dy by dx इज इक्वल टू du by dx प्लस dv by dx. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. ओके, तोपर्यंत बाय.